ओके, माझा आवाज, व्हिडिओ, पीपीटी सगळं क्लिअर आहे ना? ओके, चलो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. स्वागत सगळ्यांचं. अ, काल आपला पहिला दिवस होता आणि आज आपला दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आपला मोफत शिबिर सुरू आहे आणि या मोफत शिबिराचा जो विषय आहे तो विषय आहे ग्रॅफॉलॉजी. ओके. आणि मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या शिबिरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या शिबिराला सुरुवात करतो. पण काल काय आपण अभ्यासलं याची थोडक्यात उजळणी आपण घेऊया आणि मग आजचा अभ्यास आपण सुरू करूया. ओके. बरीचशी मंडळी नव्याने असतील, काही मंडळी कालचीच असतील, बरं की नाही? सो थोडी आपण उजळणी करूया आणि आपण पुढे जाऊया. तर बघा, आपण सगळ्यात पहिलं काल आपण पाहिलं होतं ती म्हणजे उद्दिष्टे पाहिली होती. आपली उद्दिष्टे काय आहेत, तर आपण का काम करत आहोत. तर आपली ही 4 उद्दिष्टे होती. सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणं, तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणं, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणं. ओके. त्याचं विश्लेषण मी काल ऑलरेडी दिलं होतं, त्यामुळे आज देणार नाहीये. पुढे आपलं समुपदेशन केंद्र कुठे आहे, तर डोंबिवलीमध्ये आहे. हा आपला पत्ता आहे, माझा नंबर आहे. तुम्ही कधी येऊ शकता, मला कधी इथे येऊन भेटू शकता, काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की शिबिराचे नियम काय आहेत आणि ते नियम आज देखील लागू आहेत. ओके. एअरफोनचा वापर करा जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल. नोटबुक आणि पेन घ्या. मी सांगेन घ्याच, कारण का ज्या लोकांनी काल नोटबुक आणि पेन घेतलं त्यांचा खूप चांगला फायदा झाला, कारण त्यांना सगळं नोट डाऊन करता आलं. ओके. सो ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी कृपया घ्या, कारण का खूप काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा जेणेकरून नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल तुम्हाला आणि माझा आवाज, व्हिडिओ, पीपीटी सगळं क्लिअर तुम्हाला ऐकायला येईल. प्रश्न काही असो नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी मला विचारा. ओके. आणि संपूर्ण शिबिर आपला हा जो आहे तो 60 मिनिटांपर्यंत चालणार आहे. ओके. पण जसं मी काल पण म्हटलं की सांगता येत नाही, विषय वाढू पण शकतो. काल पण मला असं वाटतं आपण जवळपास 90 मिनिटं म्हणजे दीड तास आपण घेतलं. ओके. सो आज पण माहिती नाही आता पुढे काय कसं काय होईल ते, पण कमीत कमी तरी 60 मिनिटं आपल्याला लागू शकतात. ओके. सो हे नियम आहेत ते सगळ्यांनी पाळायचे आहेत. मग आपण काल काय शिकलो, तर ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय, इथून आपण काल सुरुवात केली. ओके. ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय, ग्रॅफॉलॉजीचा परिचय, त्याचा इतिहास आपण अभ्यासला. ग्रॅफॉलॉजीचे 2 विभाग कोणते ते आपण अभ्यासले. ग्रॅफॉलॉजीचे रहस्य काय ते आपण अभ्यासलं. हस्ताक्षर विश्लेषण आपण अभ्यासलं. ओके. आणि तिथे आपण थांबलो होतो. ओके. आज आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर स्वाक्षरी विश्लेषण आणि ग्रॅफॉलॉजी क्षेत्रात व्यवसाय संधी आहे का, आणि धन्यवाद, असे आपल्याला 3 टॉपिक अभ्यासायचे आहेत. पण हे 3 टॉपिक जरी 3 असले तरी पण हे खूप मोठे टॉपिक आहेत जे आपल्याला स्टेप बाय स्टेप अभ्यासायचे आहेत. पण तत्पूर्वी आपण काल जे 5 अभ्यासलेले होते. ओके. सो त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगतो, कारण का काही लोक नव्याने असतील, सो त्यांना असं नको व्हायला की सर आम्हाला पहिल्या 5 पैकी काहीच माहिती नाहीये. सो थोडक्यात मी त्यांना त्याबद्दल सांगतो. ओके. तर इथे मी काही म्हणजे स्वतःची माहिती टाकायला मी दिली होती आणि ती माहिती प्रत्येकाला मी लिहायला सांगितली होती पानावरती, की तुमचं नाव लिहा, तुमचं प्रेझेंट हँडरायटिंग काढा आणि आयडियल हँडरायटिंगसाठी कॉलम मोकळा ठेवा. आणि हे केल्याच्या नंतर आपण ग्रॅफॉलॉजी म्हणजे काय इथून सुरुवात केली होती. मी फक्त वाचून दाखवतोय, आता अजिबात एक्सप्लेनेशन देत नाही, कारण का मी काल ऑलरेडी दिलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय, तर ग्राफ म्हणजे आलेख आणि लॉजी म्हणजे शास्त्र. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षराच्या आलेखावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखण्याच्या शास्त्राला ग्रॅफॉलॉजी असं म्हणतात. ही एक व्याख्या सांगितली होती. दुसरी एक व्याख्या सांगितली होती की हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केला अभ्यास आणि त्याचं केलं विश्लेषण म्हणजे ग्रॅफॉलॉजी होय. आणि तिसरं असं सांगितलं होतं की ग्रॅफॉलॉजी हे एक समुपदेशन करण्याचं प्रभावी माध्यम आहे. ओके. अशा पद्धतीने आपण ग्रॅफॉलॉजी समजून घेतली होती आणि त्याच्याबद्दल बरंचसं विश्लेषण मी ऑलरेडी कालच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पण त्याचा परिचय पाहिला होता की ते कुठून आलं, कधी आलं, त्याच्याबद्दलचं काही पुस्तक वगैरे लिखित आहे का, ते कोणी लिहिलेलं आहे. बरं, याचं जे प्रॅक्टिकल वर्क आहे ते केव्हा सुरू झालं, ते कोणी केलं, कोणत्या साली केलं, याचा आपण थोडक्यात घेतला आढावा घेतला. ओके. की जेणेकरून आपलं एक बॅकग्राऊंड कळलं की जे काही हे शास्त्र आहे ते खूप जुनं आहे, फक्त आपल्याला त्याचा परिचय नव्हता आणि तो परिचय आपण काल करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण असं पण बघितलं की ह्या दोघांचा उल्लेख झाल्याच्या नंतर आपण असं म्हटलं की ह्या दोघांना आपण ग्रॅफॉलॉजीचे जनक असे म्हणू शकतो. ओके. कारण की यांच्यामुळे लोकांपर्यंत ग्रॅफॉलॉजी हा विषय पोहोचला आणि आज जगभरामध्ये लाखो लोक आज याची प्रॅक्टिस करतात. ओके.
त्याच्यानंतर आपण मग आलो होतो की ग्राफॉलॉजीमध्ये कोणते विभाग आहेत. तर दोन विभाग आहेत, एक आहे हस्ताक्षर आणि एक आहे स्वाक्षरी. ओके, आणि मग याच्यात आपण हे पण पाहिलं होतं की हस्ताक्षरच पहिलं का आणि स्वाक्षरीच दुसरं का. तर त्याच्याबद्दल पण आपलं खूप मोठं डिस्कशन काल आपण केलं होतं. ओके, सो ते काल आपण पाहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण आलो होतो की ग्राफॉलॉजीचं रहस्य काय. तर आपण पाहिलं होतं की रहस्य काय आहे की या जगामध्ये कोणती व्यक्ती तीनच माध्यमातून व्यक्त होते, आणि ते तीन माध्यम कुठले, तर वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन आणि रायटिंग कम्युनिकेशन. ह्या तीनच माध्यमातून व्यक्त होते. आणि मग तिथे आपण रायटिंग कम्युनिकेशन आणि ग्राफॉलॉजी याचं काय नक्की कनेक्शन आहे हे आपण काय पाहिलं होतं काल, पाहिलं होतं. आणि तिथे मग आपण पत्रलेखन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आठवल्या होत्या, बरोबर की नाही. सो ते सगळं इथे झाल्याच्या नंतर आपण मग हस्ताक्षर विश्लेषणाला सुरुवात केली होती. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं टॉपिक आपण पाहिलं होता की 5 प्रकारच्या स्लँडिंग्स असतात. ओके, मग त्या कुठल्या, तर त्याचा आपण अभ्यास केला होता. ओके, हे सगळं मी विश्लेषण केलं होतं. मग त्याच्यामध्ये सांगितलं की बॅकवर्ड स्लँड असतात किती, 2. त्याच्यानंतर स्टेट स्लँड किती असतात आणि फॉरवर्ड स्लँड किती असतात. ओके, आणि त्याच्यानंतर मग इथे आपण असं सांगितलं होतं की हे स्लँड काय दर्शवतात, तर आपल्या विचारांची दिशा दर्शवतात. ओके, बरं, इथे एक प्रश्न करूया, थोडीशी रिव्हिजन करूया की जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं असेल तर आपल्या हस्ताक्षराचा स्लँड कसा असला पाहिजे, कोणता असला पाहिजे, ह्या 5 पैकी काय सांगाल. चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवायचंय, कोणता असला पाहिजे. जी मंडळी काल होती त्यांनी रिप्लाय द्यायचा आहे. ओके, जे काल नव्हते त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी नंतर त्याबद्दल रेकॉर्डिंग पाठवेन ग्रुपमध्ये. ओके, येस, स्टेट पाहिजे, 3 नंबरची पाहिजे. ओके, ग्रेट. चला, म्हणजे काल जे आपण शिकलो ते अजून आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आहे. सोपं आहे, होय काय काय अवघड नाही आहे. ते एकदा दोनदा तुम्ही रिव्हिजन केलात ना तर तुम्ही एक्सपर्ट बनाल, म्हणजे माझ्यापेक्षा एक्सपर्ट बनाल तुम्ही. म्हणजे झोपेतून जरी उठलात ना तरी तुम्ही सांगाल का हा 3 नंबरचा स्लँड, स्टेट स्लँड. ओके, का, कारण का आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये, ओके, सक्षम राहायचंय, खंबीर राहायचंय, बरोबर की नाही. आणि त्यासाठी आपल्याला स्टेट स्लँड असणं खूप गरजेचं आहे. ओके, ग्रेट ग्रेट. चलो, बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत की 3 नंबर. ओके, ग्रेट. चलो, त्याच्यानंतर आपण काय अभ्यासलं होतं, तर 4 प्रकारच्या साईज. ओके, बिग साईज, मीडियम साईज, स्मॉल साईज, व्हेरी स्मॉल साईज. ओके, की प्रत्येक व्यक्ती काय करते हस्ताक्षरामध्ये लिहित असताना काही साईज असतात त्यांच्या. ओके, तर मग इथे मला सांगायचंय की आता आपलं हस्ताक्षर आपण जेव्हा काढणार तेव्हा आपल्या हस्ताक्षर साईज कुठली पाहिजे ह्या 4 पैकी. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, काय सांगितलं होतं. इथे 4 नंबरचे हँडरायटिंग काढले नाही कारण ते खूपच छोटं, ते वाचायला पण त्रास होतं, सो मी ते काढलेलं नाही इथे. पण मला तुम्ही नंबर सांगा, 1, 2, 3, 4, कुठल्या नंबरचं पाहिजे. येस, मीडियम पाहिजे, बरोबर की नाही. 2 नंबर, येस. टाईप करा, बिंदास टाईप करा, 2 नंबर टाईप करा किंवा हे टाईप करू शकता मीडियम. ओके, ग्रेट ग्रेट, छान. चला, बऱ्यापैकी काल सगळ्यांनी अभ्यास केला दिसतोय. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. कितीच लोक आहेत ते ज्यांनी नोटबुक आणि पेन घेऊन ठेवला होता असं मला वाटतं. ओके, आज पण खूप काही गोष्टी शिकवणार आहे मी तुम्हाला, आणि आय होप की सगळ्यांनी नोटबुक आणि पेन घ्या. ओके, चलो पुढे. साईज नंतर आपण काय पाहिलं होतं, 4 प्रकारचे स्पीड पाहिले होते, 5 प्रकारच्या स्लाइड पाहिल्या होत्या, 4 प्रकारचे साईज आणि 4 प्रकारचे स्पीड. ओके, 3च टॉपिक आपण पाहिले होते. एक आहे नॉर्मल रायटिंग, 2 आहे स्पीड रायटिंग, 3 आहे फास्ट स्पीड रायटिंग, आणि चौथं आहे हाय स्पीड रायटिंग. ओके, कोणतं योग्य आहे टाईप करायचं आहे. जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं असेल तर आपल्याला आपल्या हँडरायटिंगचा स्पीड कसा असला पाहिजे. येस, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप लोकांचे मेसेज येतात. मस्त मस्त मस्त, छान. चला, म्हणजे कालचा दिवस आपला सार्थकी लागला असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण का तुमच्या ज्ञानामध्ये इतकं फरक पडला ना की चला काहीतरी वेगळं शिकलात. चलो, ग्रेट ग्रेट. नॉर्मल हँडरायटिंग 1 नंबर, ग्रेट ग्रेट ग्रेट. इथे आठवतंय तुम्हाला आपण एक एक्सपेरिमेंट पण केलं होतं. सगळ्यांना मी सांगितलं होतं की आता काय करा, तुम्ही तुमच्या वहीवरती फास्ट हँडरायटिंग लिहा आणि अनुभवा की काय फील होतंय, आणि नॉर्मल हँडरायटिंग लिहा, बघा काय अनुभव होतोय. तर इथे जेव्हा आपण फास्ट हँडरायटिंग लिहिलं होतं तेव्हा काय होतं, आपल्याला आपल्या मनाचा आढावा घेता येत नव्हता. ओके, म्हणजेच आपली मानसिक अवस्था ही चलबिचल किंवा अस्वस्थ किंवा गोंधळात होती. पण जेव्हा आपण नॉर्मल हँडरायटिंग केलं तेव्हा मात्र आपला
मन, आपलं मन किंवा आपली मानसिक अवस्था ही स्थिर थावर होती. हा एक्सपेरिमेंट आपण काल केला होता, बरोबर की नाही? सो हा एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर बऱ्याच लोकांचे काल मला मेसेज पण आले होते की सर, आम्हाला ते फील झालं किंवा आम्हाला तो अनुभव घेता आला. ओके, सो इथे खरंच आहे की जर आपल्याला आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती काम करायचं असेल, जर आपल्याला आपलं मन हे स्थिर ठेवायचं असेल, चंचल मनाला आपल्याला थांबवायचं असेल, तर आपल्याला आपलं हँडरायटिंग हे नॉर्मल ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, हा टॉपिक आपण काल अभ्यासला आणि अभ्यासल्याच्या नंतर मग आपण काय केली होती, परत त्याची सगळी उजळणी केली होती. ओके, सो आता आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत, तो म्हणजे स्वाक्षरी विश्लेषण. ओके, सो तयार आहात आज स्वाक्षरी विश्लेषण शिकायला? वही पेन घेऊन तयार आहात का? जी लोक वही पेन घेऊन बसलेत त्यांनी येस टाईप करा. जी लोक वही पेन घेऊन बसलेत त्यांनी येस टाईप करा फास्ट. कारण मी काल पण सांगितलं होतं, बरं मी ग्रुपमध्ये पण सातत्याने टाकतोय, असं नाही आहे की वही पेन घेऊनच बसा, कारण का हा विषयच तसा आहे, बरोबर की नाही? चलो ग्रेट. जर वही आणि पेन घेतला असाल, ओके, सो काल सारखं सेम स्वतःच पूर्ण नाव लिहा. ओके, तुमची जी काय सही असेल सध्या, प्रेझेंट सिग्नेचर, ती सही तिथे लिहा. ओके, आणि खाली आयडियल सिग्नेचरचा कॉलम ब्लँक ठेवा. काही लोकांच्या दोन सिग्नेचर असू शकतात, काही हरकत नाहीये, तर तिथे तुम्ही दोन सिग्नेचर तुमच्या काढा. म्हणजे काही हरकत नाही, मराठी असेल, इंग्लिश असेल, कुठलीही लँग्वेज असेल. काल मी शिकवलंय की लँग्वेज डझंट मॅटर इन ग्रॅफॉलॉजी. ओके, सो येस, फटाफट फटाफट. नाव, त्याच्यानंतर तुमची प्रेझेंट सिग्नेचर आणि आयडियल सिग्नेचरला कॉलम सोडायचा आहे. ओके, येस, झालं की मला सांगा. झालं की मला सांगा, लिहून झालं की. ओके, झालं ना? ओके, ठीक आहे. येस, सगळ्यांना लिहायचंय, सगळ्यांना लिहायचंय. येस. डन. ओके, चला आपण आता स्वाक्षरी विश्लेषणला सुरुवात करत आहोत. आणि सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काय केलं, कालसारखं सेम आपलं नाव, आपली प्रेझेंट सिग्नेचर आणि आपली आयडियल सिग्नेचरसाठी कॉलम सोडून दिलेला आहे. तर आता बघा, स्वाक्षरी हा भाग आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. का, ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. की हस्ताक्षर हे आपण नेहमी काढत नाही, पण स्वाक्षरी आपण नेहमी काढतो. कारण का प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला स्वाक्षरी करावी लागते. म्हणजे अगदी एखाद्या सोसायटीमध्ये गेलो, तिथे पण वॉचमॅन आपला अडवतो आणि सांगतो की पहिला स्वाक्षरी कर, नाही नाही. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसला गेलो, म्हणजे कुठेही, किंवा कुठेही कुठल्या बँकेत गेलो, कुठेही गेलो तरी स्वाक्षरी ही खूप महत्वाची बाब आहे. आणि म्हणून इथचा ना अभ्यास थोडासा जास्त करणार आहोत आपण. काल हस्ताक्षरामध्ये फक्त तीनच टॉपिक अभ्यासले, इथे थोडं एक दोन टॉपिक जास्त आपण अभ्यासणार आहोत. ओके, सो स्वाक्षरी विश्लेषण सुरू करत असताना एवढंच मी सांगेन की आपण जे शिकत आहोत काल आणि आज, ते कशासाठी शिकत आहोत, आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. आपल्याला इतरांना शिकवायला जायचं नाही आहे. मी काल पण क्लिअर केलं होतं, आज पण क्लिअर केलं होतं. इतरांना शिकवण्यासाठी वेगळा अभ्यासक्रम असतो, पण आपण काय करतोय की आपण आपल्यासाठी हे सगळं शिकतोय. कळलं? सो जे काल शिकवलं ते पण स्वतःसाठी ठेवा, जे आज शिकवणार ते स्वतःसाठी ठेवायचं आहे. ओके, तर बघा, स्वाक्षरी विश्लेषण मध्ये आपण सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम तर आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे स्वाक्षरीची दिशा. आपण असं म्हणतोय की नाही की दिशा बदलली ना की दशा होते. जर योग्य दिशा असेल तर योग्य सगळं होतं, पण जर का दिशा चुकीची असेल तर दशा होते सगळी, बरोबर की नाही?
मग ती घराची असेल, वास्तूची असेल, कुठली ऑफिसची असेल, कुठली किंवा आपल्या आयुष्याची असेल. ओके. तर ती दिशा ना खूप महत्वाची असते. सो ग्राफोलॉजी मध्ये ना दिशेला खूप महत्व दिलेलं आहे. ओके. आणि म्हणून इथे आपल्या स्वाक्षरीमध्ये पण दिशा ही खूप महत्वाची आहे, आणि ती दिशा ना समजून घेऊया आपण आता. ओके. सो बघा, सगळ्यात प्रथमतः जी दिशा मी तुम्हाला दाखवतोय ती म्हणजे चढती स्वाक्षरी, असेंडिंग सिग्नेचर. ओके. म्हणजे सही ही खालून वर जाणारी करतात काही लोक. ओके. तिला असेंडिंग सिग्नेचर असं म्हणतात. ओके. काही लोक आहे ना स्टेट सिग्नेचर करतात, म्हणजे सरळ स्वाक्षरी, एका सरळ रेषेमध्ये ते काय करतात, स्वाक्षरी करतात. काही लोक आहे ना उत्तरती स्वाक्षरी करतात. ओके. म्हणजे खाली जाणारे. ओके. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वाक्षरीची दिशा ही खूप 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 मॅटर करते, की तुमच्या स्वाक्षरीची दिशा काय आहे. तर आता इथे ना तीन दिशा इथे मी सांगितलेल्या आहेत, त्या तिन्ही दिशा आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत की नक्की काय. ओके. तर चढती स्वाक्षरी असणं खूप गरजेचं आहे असं मी नेहमी सांगतो. ओके. ऍज पर द ग्राफॉलॉजी, जेव्हा मी सांगतो तेव्हा मी एवढं सांगतो की तुमची स्वाक्षरी आहे ना खालून वर जाणारी असावी, ती सरळ रेषेत नसावी, ती खाली जाणारी पण नसावी. मग आता प्रश्न असतो की का, बरोबर की नाही. तर एक जनरल आपण एक्झाम्पल घेऊया आणि समजूया, कारण का मी काल पण तुम्हाला सांगितलं की मला ना कॉम्प्लिकेटेड शिकवायला नाही आवडत, साधं सोपं सरळ शिकवायला आवडतं, की जेणेकरून समजलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला, बरोबर की नाही. सो जास्त क्रिटिकल न करता साध्या सोप्या भाषेत तुम्हाला एवढंच सांगेन की बघा, स्वाक्षरी खालून वरती जाणारी का असायला पाहिजे, कारण मी जिथे आहे तिथेच राहायला मला आवडेल का हो, मला सांगा. उदाहरणार्थ, जर का मी 2 नंबरचा जो प्रकार आहे, सरळ स्वाक्षरी स्टेट, जर का मी सरळ रेषेमधली स्वाक्षरी केली तर याचा अर्थ असा होतो की मी जिथे आहे तिथेच राहणार आहे. ओके. 3 नंबरची स्वाक्षरी काय सांगते, किंवा 3 नंबरचा प्रकार काय सांगतोय, खाली, म्हणजे मी आहे तिथून खाली जाणार आहे. तर मला सांगा, मी आज दिवस रात्र प्रयत्न करतोय, मेहनत करतोय, माझ्या बुद्धीचा, माझ्या विचारांचा वापर करतोय, कशासाठी करतोय, आहे तिथे राहण्यासाठी करतोय की खाली जाण्यासाठी करतोय. नाही, मला जिथे आहे तिथून मला वर जायचंय, मला उंच शिखरापर्यंत पोहोचायचंय, माझी स्वप्न पूर्ण करायचे आहेत, माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, बरोबर की नाही. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून कधी लक्षात ठेवा, आपल्या स्वाक्षरीमध्ये आपली दिशा ही अतिशय महत्वाची असते. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगेन की जर तुमची स्वाक्षरी सरळ रेषेतली असली असेल तर ती बदला. का बदला? कारण का सरळ रेषेतली सही तुम्हाला वरती कधीच आणणार नाही, म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी कधीच बनणार नाही. तुम्ही आहे तिथेच राहणार, आणि ते नकोय आपल्याला. जर तुम्ही सही खाली उतरणारी करत असाल तर ती नका करू. कारण का, आपल्याला आहे तिथून खाली पण जायचं नाहीये, आपल्याला ना वरती जायचं आहे, ग्रोथ करायची आहे. प्रत्येक दिवस आपल्याला एक एक पायरी, यशाची पायरी चढायची आहे. आणि म्हणून आपली सही ही खूप महत्वाची असते, आणि त्या सहीमध्ये तिची दिशा ही देखील खूप महत्वाची असते. आणि म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं की आपल्या सहीमध्ये असेंडिंग सिग्नेचर, चढती स्वाक्षरी ही खूप महत्वाची आहे. हे असेंडिंग, डिसेंडिंग, स्ट्रेंथ ही ग्राफोलॉजी भाषा आहे. भाषा काय असते ते पण मी काल तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन केले, की प्रत्येक शास्त्राची एक स्वतंत्र भाषा असते, लँग्वेज असते, बरोबर की नाही. सो ती भाषा आहे की असेंडिंग सिग्नेचर, डिसेंडिंग सिग्नेचर, स्टेट सिग्नेचर. ओके. सो स्वाक्षरीची दिशा ही तुम्हाला सगळ्यांना कळली. ओके. जर समजलं असेल तर येस टाईप करायचं आहे फास्ट. आपल्या स्वाक्षरीची दिशा वर जाणारी असली पाहिजे, आणि ती का असली पाहिजे हे दोन्ही मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं आहे. सो सगळ्यांना कळलं का? मग आपण पुढचा टॉपिक घेऊया. हा सोप्पं आहे, खूप सोप्पं आहे हे, म्हणजे अगदी म्हणतात ना बालवाडी शिकल्यासारखं सगळं आहे, पण ते काय आपल्याला फक्त माहिती नव्हतं, बाई काहीच नाहीये. ओके. फास्ट. ही जी रेष आहे ना अशी जाणारी सही, म्हणजे मी ते सही करून नाही दाखवली, फक्त दिशा दाखवली मी तुम्हाला. ओके. एक मॅडमचा मेसेज आला की सही करून दाखवा. सही करून दाखवायची गरज नाही मॅडम, ही दिशा. इथून तुमची बघा, माऊसकडे लक्ष द्या माझ्या सगळ्यांनी. इथून तुमची स्वाक्षरी सुरू होईल, ती इथे संपेल. येते लक्षात?
वर जाणारी, बस एवढंच लक्षात ठेवायचं की खालून वर जाणारी ती सरळ पण नसावी, ती खाली बनणारी पण नसावी. कारण आपल्याला आहे तिथून खड्ड्यात पण नाही जायचं आणि आहे तिथे पण नाही थांबायचं, आपल्याला वर जायचंय. दिवसांदिवस आपली प्रगती झाली पाहिजे. ओके, आणि म्हणून साक्षरीची दिशा आपल्याला वर जाणारी पाहिजे. ओके, सो काढून नाही दाखवली पण तसं समजा की इथून वर जाणार आहे. ठीक आहे. चलो. ग्रेट ग्रेट. छान. ओके ठीक आहे. चलो आता आपण पुढचा टॉपिक बघूया. याच्यामध्ये येस, वर्तुळातील स्वाक्षरी म्हणजे त्याला आपण इन सर्कल सिग्नेचर असं म्हणतो. की बऱ्याच लोकांना ना सवय आहे की स्वाक्षरीच्या भोवती काय करतात, सर्कल करतात. किती लोकांच्या सहीमध्ये सर्कल आहे त्यांनी यस टाईप करा. किती लोकांच्या सहीमध्ये यस, आपलं काय म्हणतात त्याला, सर्कल आहे त्यांनी यस टाईप करा फास्ट. किती लोकांच्या सहीमध्ये सर्कल आहे त्यांनी यस टाईप करा. ओके, बऱ्याच लोकांच्या सहीमध्ये यस आहे, आपल्या सर्कल आहे. ओके, बघा ह्या सहीमध्ये कसं केलं त्यांनी, ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे, पण ए ने काय केलंय, संपूर्ण स्वाक्षरीच्या भोवती काय केलेलं आहे, सर्कल केलंय, सर्कल. ओके, आणि लक्षात ठेवा की ज्या लोकांच्या स्वाक्षरीमध्ये सर्कल असतं त्यांची भरभराट होत नाही. ओके, भरभराट होत नाही त्यांची. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय, काय ह्याला शास्त्र आहे. तर मी काल एक वाक्य सांगितलं होतं, आठवतंय की दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे है, जास्त विचार करायचं नाही, बरोबर की नाही. काल आपण अभ्यासलं होतं की सहीमध्ये सर्कल असेल ना तर तो काढून टाकायचा, त्याशिवाय आपल्याला ग्रोथ करता येत नाही. आणि हे खरं आहे. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी माझ्या कोर्समध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की सुरुवातीचा काळ, खूप सुरुवातीचा काळ म्हणजे मी जेव्हा 5 मे 2003 मुंबईमध्ये आलो, मुंबईमध्ये आल्याच्या नंतर नोकरी वगैरे सुरू केली सगळं काय, आणि 2006 मी या क्षेत्रामध्ये आलो. ओके, त्याच्यानंतर पण माझी सही सर्कलवालीच होती. ओके, आणि बरीच वर्षे माझी सही ती सर्कलवाली होती. जेव्हा मी ग्रॅफॉलॉजी मला समजलं, त्याचा अभ्यास केला, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणून मी सतत अभ्यास केला, मी प्रॅक्टिस सुरू केली आणि मी सही बदलली. ओके, काय माहितीये का, सही हे काय असतं, आपण काल काय अभ्यासलं, सही किंवा हस्ताक्षर हे काय असतं, आपलं अंतर्मन असतं, बरोबर आहे की नाही. कसं ते काल मी एक्सप्लेन केलं आहे की ग्रॅफॉलॉजी म्हणजे दुसरं काही नसून तुमचं माइंड रिडिंग आहे. ओके, तर ही सही, ह्या सही मधला सर्कल हा ना खूप घातकी आहे. घातकी म्हणजे कसं माहितीये का, हा ना तुम्हाला पुढे जाऊनच देत नाही. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला हे सांगतो की काय होतं माहितीये का, उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही मार्केटमध्ये जाता, मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे कसं सोपं करून तुम्हाला सांगतो, उगाच किचकट सांगितलं तर तुमच्या लगेच लक्षात नाही येणार. मार्केटमध्ये गेलो, एखादं सुंदर असं झाड आपल्याला दिसतं, ते झाड मी घरी घेऊन आलो, ते झाड एका कुंडीमध्ये लावलं, बरोबर की नाही. आता त्या झाडाला मी रोज खत टाकतोय, पाणी टाकतोय, बरोबर की नाही, म्हणजे आठवड्यातून खत टाकतोय, रोज पाणी टाकतोय आणि त्याला वाढू देतोय. आता ते झाड छान पद्धतीने वाढतंय. ओके, त्याला पाणी मिळतंय, त्याला हवा मिळते, त्याला खत मिळतोय, वाढतंय, आणि हळूहळू वाढल्याच्या नंतर त्याच्यावरती फुलं येतात, चांगलं भरतंय ते. पण आता काय होतंय, त्याच्यावरती चिमण्या येतात, त्याच्यावरती कावळे येतात, त्याच्यावरती कबूतर येतात. ओके, मग आपण त्याला काय करतो, आवरण घालतो, जाळी आहे ना, आपण ग्रिलला, आपल्या गॅलरीला आपण काय करतो, जाळी बसवतो. का, तर ते पक्षी आतमध्ये येऊ नये आणि आपल्या त्या कुंडीतल्या झाडाला तोडू नये. आता तुम्ही जाळी टाकलीत त्याला, वरून खालून सगळीकडून जाळी टाकलीत. आता मला सांगा की जे झाड तुम्ही आणलं त्याच्यानंतर ते ओपन होतं, त्याला तुम्ही पाणी टाकवतात, खत टाकवतात, सगळं टाकतात, म्हणून ते वाढलं. पण आता तुम्ही आवरण घातलं त्याला, आता आवरण घातल्याच्या नंतर त्या झाडाची ग्रोथ होईल का, येस ऑर नो, काय सांगाल, काय सांगाल.
तुम्ही आता त्याला कुंपण घातलत ना, त्याला बाजूनी पण कुंपण घातलं, वरून पण कुंपण घातलं. तुम्ही रोज पाणी टाकताय. बघा, रोज समजून घ्या पॉईंट काय आहे तो माझा. तुम्ही रोज पाणी टाकताय, तुम्ही आठवड्यातून त्याला खत पण टाकताय, त्याला सगळं व्यवस्थित तसंच करताय जे पूर्वी करतात. पण तुम्ही आत्ता काय केलं, त्याला पूर्ण राऊंडेड, त्याला काय केलं, एक आवरण घातलेलं आहे. आता त्याची ग्रोथ होईल का? येस ऑर नो? मला उत्तर द्यायचंय. ओके. बऱ्याच लोकांचे मेसेज येतात की नो, नाही. ओके. म्हणजे कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं ते. सेम आपलं पण आहे. सगळं आपल्याला माहिती आहे, सगळं आपल्याला कळतंय, सगळं येतंय, सगळं वळतंय, पण स्वतःला असं काही आवरण घालून ठेवलंय. कशी प्रगती होईल आपली? कसा ग्रोथ होईल आपलं? नाही होणार. लक्षात घ्या. नाही होणार. आपल्याला आहे ना, हे सगळं काढावं लागेल. येते लक्षात? हे जे काय आपल्या अवतीभोवती आपण ठेवले ना, ते सगळं काढावं लागेल. तर आणि तरच आपल्याला भरभराटी करता येईल, नाहीतर नाही करता येणार. ओके. काय माहितीये का, आपण ना एका विशिष्ट विचारसरणीमध्ये स्वतःला बांधून ठेवतो. म्हणजे हे आवरण म्हणजे काय, शब्दशः अर्थ घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो, त्याचं एक्सप्लेनेशन देतो. की स्वतःला विशिष्ट विचारसरणीमध्ये बांधून ठेवणं, हा जो सर्कल आहे, या सर्कलचा अर्थ काय होतो, विशिष्ट सरणीमध्ये बांधून ठेवणं स्वतःला. ओके. म्हणजे थोडक्यात काय, की मी जर एखादी गोष्ट केली तर ती चूक झाली तर, मी जर एखादी गोष्ट करायला गेलो, मला त्यात अपयश मिळालं तर, ओके, मला हे जमेल का? बरं, मग लोक काय म्हणतील माझ्याबद्दल? बरे की नाही? मग माझं आता वय झालं, मग माझं तेवढं शिक्षणच नाहीये, मग मला बोलताच येत नाहीये, मला हेच जमणार नाही, मला तेच जमणार नाही. म्हणजे हे एका विशिष्ट सरणीमध्ये, विचारसरणीमध्ये आपण काय करतो, स्वतःला अडकावून ठेवतो, आणि म्हणून आपली भरभराट होत नाही. सो आपल्याला काय करायला लागतील, आपले पंख ना, समजलं मला काय म्हणायचं ते, आपले पंख हलवावे लागतील, सगळी धूळ आपल्याला दूर करावी लागेल, आणि आपल्याला मोकळं स्वच्छंदी उडावं लागेल. लक्षात घ्या. ओके. माझी तीच परिस्थिती होती सुरुवातीच्या काळामध्ये ना, खूप सुरुवातीच्या काळामध्ये, की मी घाबरायचो लोकांशी बोलायला, भीती वाटायची. ओके. की मी बोलतोय ते बरोबर बोलतोय का, लोकांना ते कळेल का, नाही कळलं तर लोक मला नावं ठेवतील, बरं मला बोलता येईल का. बऱ्याच बऱ्याच गोष्टींचा न्यूनगंड म्हणा, भीती म्हणा, दबाव म्हणा, स्वतःचा स्वतःला मी टाकून घेतला होता. ओके. सगळं कळतंय पण वळत नव्हतं. सो काय माहितीये का, एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी करायची असेल, उंच शिखरापर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला हे जे काय सर्कल तुम्ही काढलेला तुमच्या स्वाक्षरी भोवती, ते तुम्हाला काढावं लागेल. तुम्हाला ओपन व्हावं लागेल, तुम्हाला मोकळं व्हावं लागेल. तर आणि तरच तुम्ही उंच भरारी घेऊ शकता, नाहीतर नाही. म्हणजे कुंडीतलं झाड मरणार नाही. येत्या लक्षात मी काय म्हणतोय ते तुम्हाला. कुंडीतलं झाड मरणार नाही, कारण का तुम्ही रोज पाणी घालताय त्याला, तुम्ही दर आठवड्याला खत टाकताय, पण हवी तशी भरभराटी होणार नाही. इथे तसं आपण रोज कामावरती जाऊ, आपण रोज नोकरीवरती जाऊ, रोज आपण व्यवसायावरती जाऊ, दर महिन्याला पगार कमवू, 2 वेळचं खाऊ, काही टेन्शन नाहीये, काही गरज नाही तो सर्कल काढण्याचा. हा इथे लक्षात मला काय म्हणायचं ते, काही गरज नाही तो सर्कल काढण्याचा. पण फक्त 2 वेळचं खाण्यासाठी आपण जन्माला आलोय का? हा मोठा प्रश्न आहे. बरोबर की नाही? सो आपल्याला ना ग्रोथ जर करायचं असेल ना, तर आपल्याला हे सर्कल काढावं लागेल. येते लक्षात? आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी सांगितलं की माझ्या सहीमध्ये सर्कल आहे, त्यांना विनंती करतो की जर तुम्हाला भरभराट पाहिजे असेल तर तुम्हाला सर्कल काढावं लागेल. ओके. सो सर्कलचा टॉपिक कळला का? येस ऑर नो? चलो. फास्ट. येस ऑर नो मध्ये फक्त मला रिप्लाय द्यायचा आहे बस. पहिला आपण टॉपिक काय अभ्यासला याच्यामधला? दिशा. ओके. विचारांची दिशा म्हणा किंवा स्वाक्षरीची दिशा म्हणा. त्याच्यानंतर दुसरा आपण टॉपिक काय अभ्यासला? सर्कल. सर्कल कुठलाही असो. येस, मला आता एखादा प्रश्न असा आला एका सरांचा की फक्त पहिल्या अक्षराच्या भोवती सर्कल असेल तरी पण का? तर येस,
तुम्ही फक्त स्वतःच्या भोवती सर्कल केलात काय किंवा तुमच्या संपूर्ण स्वाक्षरीच्या भोवती सर्कल केलात काय? कुठलंही सर्कल सहीमध्ये नसावं. ओके, कुठलंही सर्कल सहीमध्ये नसावं. ओके, सही ओपन असावी. ओके, चलो. ओके, सगळ्यांना कळलेलं आहे? येस. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आता पुढे जाऊया थोडस आपण. दोन टॉपिक आपण अभ्यासलेले आहेत सहीमध्ये, आता आपण दुसरं जाऊया. हम्म? बिंदूवाली स्वाक्षरी, ज्याला आपण डॉट सिग्नेचर असं म्हणतो ग्राफॉलॉजीमध्ये. बघा, प्रत्येकाचे ग्राफॉलॉजिकल काही वर्ड आहेत, ते मी तुम्हाला इथे सांगतोय, की जसं की असेंडिंग डिसेंडिंग झालं, किंवा इन सर्कल स्वाक्षरी झाली, ह्याला डॉट सिग्नेचर असं म्हटलं जातं. डॉट सिग्नेचरचा प्रकार बघा काय. ए डॉट आर डॉट कदम. ओके, नातेसंबंध किंवा दुरावा येऊ शकतो. ओके, बरं, ठीक आहे. आधी माझा एक प्रश्न आहे, किती लोकांच्या स्वाक्षरीमध्ये डॉट आहे? त्यांनी येस टाईप करा. किती लोकांच्या स्वाक्षरीमध्ये डॉट आहे? त्यांनी येस टाईप करा. फास्ट. किती लोकांच्या स्वाक्षरीमध्ये डॉट आहे? ओके, बऱ्याच लोकांच्या स्वाक्षरीमध्ये डॉट आहे. काही लोक म्हणतात नाही नाही, त्यांनी टाईप करायची गरज नाहीये. ज्यांनी आहे त्यांनीच फक्त येस टाईप करा, बाकी ज्यांनी टाईप करायची गरज नाहीये. किती लोकांच्या स्वाक्षरीमध्ये डॉट आहे? ओके, ठीक आहे, चलो. ओके, स्वाक्षरीमध्ये डॉट आहे ना, हा खूप महत्वाचा भाग आहे. ओके, त्याच्यावरून नातेसंबंध, रिलेशनशिप याचा अभ्यास आहे. ओके, बरीचशी मंडळी ना आधीमध्ये खूप प्रश्न विचारते, तर मी काल पण सांगितलं होतं की हा ना खूप मोठा अभ्यास आहे. ओके, तो असा एक दोन तासामध्ये नाही शिकतायत. आपण फक्त 2 दिवस काय शिकतोय, की आपल्याला काय करता येईल, आपल्या सिग्नेचरमध्ये बदल करायचा, आपल्या हस्ताक्षरामध्ये बदल करायचा आहे स्वतःसाठी, तेवढंच शिकतोय आपण फक्त. ओके, बाकी तसं जर प्रश्न करायला गेलं तर हजारो प्रश्न आहेत, कारण का तो अभ्यासच इतका मोठा आहे. 24 धडे आहेत त्याच्यामध्ये. ओके, किती? 24 धडे आहेत. जवळपास सिग्नेचरमध्ये गेलात तर तुम्हाला 43 सिग्नेचर्स आहेत वेगवेगळ्या विषयाच्या. तर तो अभ्यास नाहीये. आपण फक्त स्वतःच्या स्वाक्षरीमध्ये किंवा स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काय बदल करू शकतो एवढंच आपल्याला शिकायचं, आपल्याला कोणाला शिकवायला जायचं नाहीये. सो माझं असं म्हणणं असेल, फक्त फोकसली ह्याच्याकडे द्या ना लक्ष, समजून घेण्याचा प्रयत्न करा की नक्की काय अभ्यास आहे तो. ओके, चलो. तर डॉट हा अतिशय महत्वाचा भाग आहे ग्राफॉलॉजीमध्ये, आणि त्याच्यावर रिलेशनशिप किंवा आपण काय म्हणूया त्याला, बऱ्याच काही गोष्टी समजतात. तर इथे ना मी तुम्हाला एवढंच सांगेन, की जर तुमच्या स्वाक्षरीमध्ये अशा पद्धतीचा डॉट असेल, इतर कुठला डॉट असेल त्याच्याबद्दल मी तुम्हाला इथे सांगणार नाही, कारण का तो इतका महत्वाचा नाही, पण अशा पद्धतीचा डॉट असेल ना, ए डॉट आर डॉट कदम, तर तो डॉट काढा. अजिबात ठेवू नका. का? एक्सप्लेन करतो, टेन्शन घेऊ नका. ए म्हणजे समजा आपण स्वतः आहोत, समजा जो कोण XYZ, अरुण असेल, अमित असेल, जो कोण असेल तो, त्याचं हे नाव आहे. डॉट त्याच्या वडिलांचं नाव आहे. डॉट कदम आहे. ओके, सो डॉट जो आहे ना, डॉट हा ना दोन व्यक्तींच्या मध्ये नसावा. बघा, मी अतिशय महत्वाचं वाक्य सांगतोय, लिहून घेतलं तरी पण चालेल, की डॉट हा दोन व्यक्तींच्या मध्ये नसावा. कारण डॉटला ग्राफॉलॉजीमध्ये वॉल असं म्हटलं जातं. इट्स वॉल म्हणजे काय? भिंत. ओके, भिंत म्हटलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा, तुमच्या स्वाक्षरीमध्ये जर का अशा पद्धतीने काही असतील ना डॉट, ए डॉट आर डॉट कदम, तर ते काढून टाका. कारण त्याच्यामुळे नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. येते लक्षात? नातं बिघडण्याची शक्यता असते. का? कारण का दोघांमध्ये काय आली? ऑल आली आहे. ओके, बरं, चला. ग्रॅफॉलॉजीनुसार आपण म्हणतोय की भिंत आहे, ऑल आहे. मी थोडस वेगळं तुम्हाला सांगतो. ओके,
जसं मी काल तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, काय सांगितलं होतं मला एक मिनिट आठवू द्या. हा, की आलेखावरून मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला, की आपण सगळे शाळेत गेलो होतो आणि आपल्याला आपल्या गुरुजींनी आपल्या बाईंनी आपल्याला शिकवलं होतं की आलेख कसा असतो, वर जाणारा, मध्ये थांबणारा, खाली येणारा. ओके. सो तसंच आपल्या गुरुजींनी आणि आपल्या बाईंनी आपल्या शाळेमध्ये डॉट बद्दल पण बऱ्याच काही गोष्टी शिकवल्यात व्याकरणामध्ये, की डॉट कुठे असावा. बरं की नाही? शिकवलं की नाही शिकवलं मला सांगा. पूर्णविराम, स्वल्पविराम हा सगळं आपण शिकलोय की नाही भाग मला सांगा. मग मला सांगा, पूर्णविराम कुठे देतो आपण? काय सांगा? टाईप करून पाठवा. पूर्णविराम कुठे देतो आपण? टाईप करून पाठवा. कुठे देतो आपण पूर्णविराम? हा डॉट किंवा हा बिंदू म्हणजेच पूर्णविराम आहे ना. कुठे देतो आपण? ओके. वाक्याच्या शेवटी. शेवटी. वाक्य संपल्यावरती. ओके. एंडला. ओके. एंड ऑफ सेंटेन्स. ओके. ठीक आहे. शेवट करताना. ओके. ठीक आहे. शेवटी. ओके. 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 चलो ग्रेट. बऱ्यापैकी सगळ्यांनी ओके दिलं. मग मला एक आता सांगा, ह्या दोन व्यक्तींच्या मध्ये आपण डॉट देतोय, मग आपल्या ह्या दोन व्यक्तींचा शेवट करायचा आहे का? सांगा ना मला. जर आपण दोन व्यक्तींच्या मध्ये जर का हा डॉट असेल, ओके, म्हणजे आपल्या स्वाक्षरीमध्ये आपल्या दोन व्यक्तींच्या मध्ये डॉट असेल, तर आपल्याला त्या नात्यामध्ये शेवट करायचा आहे का? नाही ना. मग ती जागा चुकली आहे, लक्षात घ्या. इथे लक्षात. ती जागा चुकली आहे, कारण का व्याकरणात आपण शिकलोय की जिथे डॉट आला ना तिथे शेवट. शेवट बस. बाकी काहीच नाही. आणि हा शेवट आपल्या नात्यामध्ये नसावा. आणि म्हणून हा डॉट इथे नसावा. इथे लक्षात. ओके. कसं आहे माहितीये का, मी ना थोडं वेगळ्या पद्धतीने शिकवतो. काय आहे माहितीये का, ग्रॅफॉलॉजिकल लँग्वेज तुम्हाला शिकायला गेलो ना, तुम्हाला काहीच कळणार नाही. काहीच कळणार नाही तुम्हाला. इकडून ऐकायला इकडून सोडून द्यायला मला, की सर काय तुमचं लेक्चर होतं, मला काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही. ओके. म्हणून मी ही उदाहरणं का तुम्हाला येतो, की जेणेकरून तुम्हाला समजावं. कारण का मी काल पण तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं माझ्याबद्दल, की माझा अनुभव इतका वाईट आहे की जेव्हा मी शिकायला गेलो नाही ग्राफोलॉजी, तेव्हा फाड फाड इंग्लिशमध्ये लोक शिकवत होती आणि काही लोकांनी हिंदीमध्ये शिकवलं. ओके. पण त्यांनी असं काही शिकवलं ना, की इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं आणि आपण ते विचार करत बसायचं की नक्की याला काय म्हणायचंय. कारण का ते इतकं क्रिटिकल शिकवतात ना, की आपण कुठेच त्याचा अंदाज लावू शकत नाही किंवा कुठेच त्याचा कनेक्शन करू शकत नाही. आणि मग होतं असं ना, की आपल्याला काहीच कळत नाही. पण मी गेली अनेक वर्ष याच्यामध्ये प्रॅक्टिस करतोय, म्हणून मी साधा सोप्पा हा विषय कसा आपल्याला प्रेझेंट करता येईल, दैनंदिन जीवनातली उदाहरणं कशी आपल्याला देता येईल, अशा पद्धतीने मी काय करतो, शिकवतो, की जेणेकरून अवघड नाही वाटला पाहिजे. ओके. अवघड नाही वाटला पाहिजे. आता बघा, हा डॉट मी तुम्हाला शिकवला किती सोप्या पद्धतीने तुम्हाला वाटलं की नाही, की साधं गणित आहे, की व्याकरणामध्ये जे आपल्याला शिकवलं की पूर्णविराम कुठे असला पाहिजे, स्वल्पविराम कुठे असला पाहिजे. हो की नाही? तोच भाग याच्यामध्ये पण आहे, की दोन व्यक्तींच्या मध्ये डॉट म्हणजेच ग्राफोलॉजीनुसार वॉल आहे, भिंत आहे. ओके. आणि ती का तर त्या नात्यामध्ये दुरावा नसावा, त्या नात्यामध्ये प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, आणि म्हणून ती भिंत त्याच्यातून बाहेर बाजूला काढणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हा डॉट हा तिथे नसावा. ओके. सो हे अतिशय महत्वाचं आहे. ओके. सो डॉट सगळ्यांना कळला, डॉट बद्दल सगळ्यांना कळलं का? डॉट बद्दल कळलं का? ओके. तो कुठे असावा हे मी नाही सांगणार. ओके. पण तो कुठे नसावा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण का सगळंच मी ह्याच्यामध्ये नाही सांगत बसणार. ओके. कारण का म्हटलं ना, खूप मोठा अभ्यासक्रम आहे, तेवढं आपल्याला नाही शक्य होणार याच्यामध्ये करणं. येस. डॉट बद्दल कळलं का सगळ्यांनी? येस टाईप करायचंय फास्ट. शेवटी पण नसावा. आता एका सरांनी मेसेज केला, सर शेवटी असले चालेल का? अजिबात नसावा. काही लोकांचं तुम्हाला मी सांगतो, आता सरांनी मेसेज केला म्हणून तुम्हाला सांगतो, की काही लोक काय करतात, छान सही करतात आणि सहीच्या शेवटी डॉट देतात. किती लोक असं करतात? सही त्यांनी यस टाईप करा. किती लोकांची सही तशी आहे? चला, पॉईंट निघालाय म्हणून थोडक्यात मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल पण. ओके. किती लोक सहीच्या शेवटी डॉट देतात? त्यांनी येस टाईप करा. चला, बाकीच्यांनी काही टाईप नका करू. जी लोक सहीच्या शेवटी डॉट देतात त्यांनी येस टाईप करा. चला.
ओके. बघा, दोन व्यक्तींच्या मध्ये डॉट नसावाच. का नसावा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, कारण का त्या दोन व्यक्तींमध्ये ती भिंत नकोय आपल्याला. ओके, त्या दोन व्यक्तींमध्ये शेवट नकोय आपल्याला. पण तुम्ही सही छान करताय आणि सहीच्या शेवटी डॉट करताय, तर ते देखील खूप चुकीचं आहे. ओके, का चुकीचं आहे? कारण का तिथे पण तुम्ही शेवटच केलात ना. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणलात असं म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो की नाही, की तोंडाजवळ आलेला घास निघून जातो कधी कधी. का? कारण का आपणच आपल्या पायावरती दगड मारून घेतो. ओके, आपण इतकी छान सही करतो, तिला वरपर्यंत नेतो आणि समोर मग काही लोक एक डॉट देतात, काही लोक दोन डॉट देतात, काही लोक तीन डॉट देतात. ते कधीही लक्षात ठेवायचं, आपल्या सहीच्या पुढे किंवा शेवटी किंवा मध्ये कुठेही डॉट नसावा. कुठेही डॉट नसावा. ओके, त्यामुळे बऱ्याच लोकांना सवय आहे की सही झाल्याच्या नंतर शेवटी डॉट 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 करणं. ओके, ते नाही करायचं. नाही करायचं. एक डॉट म्हणजे संकटच आहे, किंवा दोन डॉट म्हणजे अधिक संकट आहे, किंवा तीन डॉट म्हणजे अधिक संकट आहे, असं म्हटलं तरी पण चालेल. म्हणजे काय, की प्रत्येक वेळेला आपण प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो, असं होतं, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते डॉट तिथे नसावेत, येतं लक्षात. सो तसं पण नका करू. ज्या ज्या लोकांच्या सहीच्या शेवटी डॉट आहेत त्यांनी तसं करू नका. ओके. सो आपण जे आता अभ्यासलं, काय काय अभ्यासलं, थोडंसं रिव्हिजन घेतो. स्वाक्षरीची दिशा, त्याच्यामध्ये आपण काय अभ्यासलं, चढती स्वाक्षरी पाहिजे. त्याच्यानंतर वर्तुळातील स्वाक्षरी नसावी. ओके, वर्तुळ काढून टाका. ओके, कारण आपल्याला भरभराट करायचंय. त्याच्यानंतर आपण पाहिलं काय, बिंदूवाली डॉटवाली सिग्नेचर्स. ओके, सो इथे पण आपल्याला कळलं की डॉट हा कुठे नसावा तो. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, स्वाक्षरीमध्ये ना काही लोक शॉर्टकट मारतात. ओके, स्वतःचं नाव लिहितच नाहीत. उदाहरणार्थ, ओके, इथे मी सांगतो की इथे बघा, आशिष हे पूर्ण नाव आहे की नाही, आशिष आर कदम. तर अशा पद्धतीने तुमच्या सहीमध्ये तुमचं नाव पूर्ण आलं पाहिजे. फक्त ए नसावा. म्हणजे काही लोक काय करतात, समजा आता माझं नाव ज्ञानेश्वर आहे, फक्त डी लिहिणार का मी, तर नाही. ओके, काही समजा आता जसे की संजय सर आहेत, संजय सरांच्या सहीमध्ये संजय हे नाव आलंच पाहिजे. ओके, फक्त यस लिहिणं चुकीचं आहे. ओके, का? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वाक्षरीमध्ये आपलं नाव हे आपलं अस्तित्व असतं, लक्षात घ्या. उदाहरणार्थ, आशिष आर कदम. ओके, म्हणजे फक्त ए आर कदम लिहिलं असतं तर, ए फॉर आशिष आहे, अरुण आहे, अमिष, कोण आहे, कोण नक्की येते लक्षात. म्हणजे त्या व्यक्तीचं अस्तित्व त्या सिग्नेचर मध्ये आहे का? नाही. आपण प्रत्येक जण दिवस रात्र मेहनत करतोय आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. येस ऑर नो, काय सांगाल? आज आपण प्रत्येक जण दिवस रात्र मेहनत करतोय, काम करतोय. कशासाठी करतोय? स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठीच करतोय ना. येस ऑर नो, काय सांगाल? फास्ट. येस. ओके, बऱ्याच लोकांच्या भाषेत येस सर. मग मला सांगा, जर आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जर का दिवस रात्र मेहनत करतोय, मग आपण सहीमध्ये शॉर्टकट का मारतो? सहीमध्ये शॉर्टकट नाही मारायची, लक्षात घ्या. जर एखाद्या व्यक्तीने ए आर कदम अशी जर सही केली, समजा एखाद्या ऑफिसमध्ये, ओके, एखाद्या कंपनीमध्ये मी गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर मी पाहतो रजिस्टर्ड पाहिलं आणि त्याच्यावरती समजा 10 लोकांची नावं आहेत. 10 लोकांपैकी बघितलं की ए आर कदम अशी एखादी सही दिसली. ओके, समजा ए आरच्या अशा 2-3 लोकांच्या सही असतील, तर मग मी नक्की विचार कोणाचा करायचा, हा ए म्हणजे नक्की कोण? ही अरुणची सही आहे, अमितची सही आहे, आशिषची सही आहे, कोणी सही आहे? म्हणजे त्या व्यक्तीचं जे अस्तित्व आहे ना, ते खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या सहीमध्ये. ओके, आणि म्हणून कधीही लक्षात ठेवायचं की सही काढत असताना आपलं नाव हे महत्वाचं आहे. म्हणजे त्या 10 लोकांमध्ये समजा एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं, आता चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीचं मला काय करायचं, कौतुक करायचंय. ओके, पण त्या चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीने फक्त काय केलंय, त्या कामाच्या खाली फक्त सही केली आहे, सहीमध्ये फक्त ए लिहिलेला आहे किंवा ए कदम लिहिलेला आहे. मला कळणार कसं की हा ए कदम नक्की कोण आहे? बरोबर की नाही? आशिष कदम आहे, अरुण कदम आहे, अमित कदम आहे, अरुणा कदम आहे, अश्विनी कदम आहे, की नक्की कोण आहे? म्हणजे थोडक्यात काय, की त्याचं क्रेडिट गेलं ना.
फक्त त्याचं ते नाव नसल्यामुळे त्या व्यक्तीचं क्रेडिट गेलं ना, त्याचं अस्तित्व काय तिथे. इतकी सगळी मेहनत करून त्यांनी सगळं ते केलं पण त्याचं अस्तित्वच नाहीये. म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही तुमच्या स्वाक्षरीमध्ये शॉर्टकट मारू नका, लक्षात घ्या. ओके. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, देर इज अ नो शॉर्टकट फॉर सक्सेस. बरोबर की नाही. आपल्याला जर यशाच्या शिखरावरती जायचं असेल तर आपल्याला कुठे शॉर्टकट मारायचं नाही. ओके. आणि म्हणून तुमच्या सहीमध्ये जर फक्त तुम्ही पहिलं अक्षर लिहित असाल तर कृपा करून तुमच्या सहीमध्ये तुमचं नाव पूर्ण लिहिणं गरजेचं आहे. ओके. किती लोक आपल्या स्वाक्षरीमध्ये आपलं नाव पूर्ण लिहित नाहीत, त्यांनी येस टाईप करा. जे लिहितात त्यांनी येस टाईप करण्याची गरज नाहीये. फास्ट. किती लोक आपल्या सहीमध्ये आपलं नाव लिहित नाहीत, त्यांनी येस टाईप करा. जी लोक लिहित नाहीत ना, तुम्हाला कधीतरी असा प्रश्न आला असेल बघा, ही सही कोणाची आहे. बघा, आठवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठेतरी सही केली आहे आहात. ओके. आणि ती सही केल्याच्या नंतर तुम्हाला कुठून तरी एक रिपीट प्रश्न आला असेल, अरे ही सही कोणी केलेली आहे. आणि मग तुम्ही सांगितले असाल की हो ही माझी सही आहे म्हणून. येते लक्षात. म्हणजे काय, की आपली सही हे आपलं अस्तित्व आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या सहीमध्ये आपलं नाव असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके. सो ज्या ज्या लोकांनी येस टाईप केले त्या सगळ्यांना मी विनंती करतोय की कृपया करून तुमच्या सहीमध्ये तुमचं नाव असू द्या. ओके. मी बघा, मी त्याच लोकांना का मेसेज करते कारण का त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना सांगतो की तुम्ही टाईप करा म्हणून. बरोबर की नाही. सो ती खूप गरजेचं आहे. ओके. सो सहीमध्ये शॉर्टकट नसावं, सहीमध्ये नाव असावं. का असावं याचं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो हा टॉपिक समजला का, समजला असेल तर येस टाईप करा. ओके. फास्ट. ओके. बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात, मी ते वाचतोय पण मी मुद्दाम त्याच्यावरती काही रिप्लाय देत नाही कारण का मला प्रथमतः पीपीटी संपवायचा आहे आणि शेवटी मी काही गोष्टी सांगणार आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे प्रश्न क्लिअर होणार आहेत, सगळ्यांचे प्रश्न क्लिअर होणार आहेत. ओके. सो मी मुद्दाम ते अवॉइड करतोय मी कारण का ते जर घेत बसलो ना आता तर आपलं पीपीटी पहिला संपणार नाही, आपला जो मेन भाग आहे तो संपणार नाही. ओके. चलो. ओके. येस. ग्रेट. चलो. येस. ओके, ठीक आहे. चलो. तर आपण हा टॉपिक अभ्यासलेला आहे. ओके. आता थोडस पुढे जाऊया. 6 नंबरचा टॉपिक आपला हा इथे पूर्ण झालेला आहे, स्वाक्षरी विश्लेषणाचा. आपण ह्याच्यामध्ये जे अभ्यासलंय ते आपल्याला स्वतःच्या स्वाक्षरीमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके. आता आपल्याला 7वा टॉपिक अभ्यासायचा आहे की याच्यामध्ये व्यवसाय संधी आहे का. ओके. तर बघा, व्यवसाय संधी खूप मोठी आहे. ओके. पण हे फक्त तुमच्या अभ्यासासाठी आहे, इथे तुम्हाला कुठे व्यवसाय करायला जायचं नाही. फक्त समजून घ्या की शास्त्र काय ते तुम्ही समजून घेतलं, त्या शास्त्राचा आपण अभ्यास पण केला तर हे शास्त्र पुढे जाऊन जर का आपल्याला शिकायचं असेल तर आपण शिकू शकतो आणि ह्याच्यात व्यवसाय पण करू शकतो. हे तुम्हाला माहित असावं म्हणून फक्त ह्याच्यामध्ये हा मी पॉईंट घेतलेला आहे. ओके. तर बघा, ग्रॅफॉलॉजी मध्ये संधी आहे का. येस. तुम्ही एक हस्ताक्षर विश्लेषण तज्ज्ञ म्हणून काम करू शकता. ओके. तुम्ही स्वाक्षरीचा अभ्यास करून तुम्ही एक स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ म्हणून काम करू शकता. तुम्ही दोन्ही विषयांचा अभ्यास करून तुम्ही एक ग्राफॉलॉजिस्ट म्हणून पण काम करू शकता. येते लक्षात. म्हणजे 3 भाग आहेत त्याच्यामध्ये. आयदर तुम्ही हँडरायटिंग एक्सपर्ट म्हणून काम करू शकता, फक्त हँडरायटिंग शिकायचं, सिग्नेचर वगैरे शिकायचं नाही. किंवा तुम्ही फक्त सिग्नेचर एक्सपर्ट म्हणून काम करू शकता, हँडरायटिंग वगैरे शिकायचं नाही. आयदर तुम्ही दोन्ही विषय म्हणजे हँडरायटिंग आणि सिग्नेचर दोन्ही पण शिकून तुम्ही ग्राफॉलॉजिस्ट म्हणून देखील काम करू शकता. ओके. म्हणजे या फील्डमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये कोण लोक काम करतात तर एक सिग्नेचर एक्सपर्ट असतात, एक हँडरायटिंग एक्सपर्ट असतात आणि एक ग्राफॉलॉजिस्ट असतात. ग्राफॉलॉजिस्ट म्हटलं की दोन्ही विषय त्यांनी केलेले असतात. ओके. सो 3
हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे की ह्या क्षेत्रामध्ये कोण काम करतं. तर ही 3 मंडळी काम करतात. ओके. मग ही 3 मंडळी काम करतात, ह्यांना खरंच स्कोप आहे का, किंवा संधी आहे का? तर बघा, संधी, मी नेहमी सांगत असतो, मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण सांगतो की संधी आपल्यावरती आहे, आपण किती वेळ देतोय. बरोबर की नाही? जर आपल्याकडे वेळच नसेल तर आपल्यासाठी कुठलीच संधी उपलब्ध नाहीये. ओके, कुठलीच संधी नाहीये. कारण का आपल्याकडे वेळच नसेल तर आपण कसं काय काम करणार. ओके. सो कुठलीही संधी त्याच लोकांसाठी असते ज्यांच्याकडे वेळ असतो, किंवा ज्यांना काहीतरी जिद्द असते की मला हे करायचं आहे. ओके. त्यांच्यासाठी संधी असते, लक्षात घ्या. तर ह्या क्षेत्रात पण संधी खूप मोठी आहे. जेव्हा तुम्ही एक्सपर्ट बनता तेव्हा तुम्ही वैयक्तिक स्वाक्षरी विश्लेषण करू शकता लोकांची. ओके. काही नाही, तुम्हाला माहितीये 1,000 रुपये घेतात, काही लोक 2,000 रुपये घेतात, काही लोक अगदी कमीत कमी सुरुवातीला 500 रुपये पण घेतात. किंवा तुम्हाला जर मी हाय लेवलचे ग्राफोलॉजिस्ट सांगितले तर ते 11, 12, 15 हजार पण फी घेतात, पण ते हाय लेवलचं, त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचं सगळ्या गोष्टी हाय लेवलच्या असतात. काहीच नसतं शेवटी. मी जसं काल तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युला सेमच आहे. तुम्ही 1+1 2च येणार आहे, 1+1 2च येणार आहेत. तुम्ही इंग्लिश मिडियमला जा, तुम्ही कॉन्व्हेंटला जा, तुम्ही कुठे पण जा, फॉर्म्युला काही बदलत नाही. इथे लक्षात, तुम्ही मराठीत सही केली तरी ती वर जाणारीच करायची आहे, इंग्लिश मध्ये केली तरी पण ती वर जाणारीच करायची आहे, तुम्ही उर्दूत केली तरी ती वर जाणारीच करायची आहे. इथे लक्षात. पण प्रत्येकाचं प्रेझेंटेशन असतं शेवटी, काय जो म्हणतात ना, जो दिखता है वही बिकता है. खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतात लोक, सो त्यांचं विकलं जातं. सो ग्रॅफोलॉजीमध्ये करिअर आहे का? तर यस, तुम्ही शिकून वैयक्तिक हे करू शकता, म्हणजे लोकांच्या सिग्नेचर अनालिसिस करू शकता, त्यांच्या सिग्नेचरवरून काउन्सिलिंग करू शकता. जसं आपण काल पाहिलं की ग्रॅफोलॉजी हे काय आहे की एखाद्या व्यक्तीचं संशोधन करण्यासाठी एक माध्यम आहे, की त्याच्या स्वाक्षरीवरून, त्याच्या हस्ताक्षरावरून आपण काय करू शकतो, त्याचं समुपदेशन करू शकतो. ओके. सो पर्सनल सिग्नेचर अनालिसिस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरं काय आहे ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ग्रुप सिग्नेचर अनालिसिस करू शकता. बऱ्याचशा मार्केटिंग कंपन्यांमध्ये ना हा कन्सेप्ट चालतो की माझ्या टीमचं अनालिसिस मला करायचं आहे. ओके. जसं की LIC, किंवा आपण म्हणूया की जे प्रोडक्ट बेस्ड मार्केटिंग असतात, नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, त्यांच्यामध्ये हे खूप चालतं की माझी टीम आहे 10 लोकांची, त्या 10 लोकांचं काउन्सिलिंग करायचंय, त्यांच्या सहीमध्ये बदल करायचा आहे. ओके. आणि त्यांना ग्रोथ करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, बूस्ट करायचं आहे. सो तसंही स्कोप आहे, पण अर्थात त्या तिथपर्यंत स्वतःला प्रेझेंट करणं, स्वतःची जाहिरात करणं, स्वतःला तिथपर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे समोरून कोणी येणार नाही. दे रे हरी पलगावरी, हरी काय म्हणतो, मी देईन तुला पलगावरी, पण त्यासाठी तू कर काहीतरी, नाहीतर लाद घालेन कमरेवरी. विदाउट ऍक्शन देर इज अ नो रिझल्ट इन दिस वर्ल्ड. बरोबर की नाही? सो जो ऍक्शन करतो त्याला तो रिझल्ट मिळतो, आयदर रिझल्ट नाही मिळत. ओके. कॉर्पोरेट कंपन्यांचं पण काम होऊ शकता. ओके. म्हणजे आज बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ग्रॅफॉलॉजीला खूप चांगले दिवस आहेत, खूप चांगले दिवस आहेत. तुम्हाला माहिती आहे HR लोकांना आता कंपल्सरी हे ट्रेनिंग केलेलं आहे. जे HR असतात ना, आणि हे इंटरनॅशनल कंपनीमध्ये खूप चालतं. का HR ला कंपल्सरी केलं आहे? कारण का जेव्हा HR एखाद्या कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू घेतो, तेव्हा त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या बायोडाटावरती त्याची सिग्नेचर त्याला अनालिसिस करायची असते, की बाबा रे, जो कॅन्डिडेट आपल्याकडे आलेला आहे तो योग्य आहे का, आपल्या कंपनीसाठी ग्रोथ करणारा आहे का. ओके. हे अनालिसिस त्याला करायला सांगितलं होतं. आणि म्हणून HR ला बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कंपल्सरी ग्रॅफॉलॉजीचं प्रशिक्षण केलं आहे. आणि ज्या कंपन्यांमध्ये HR ला नाही शिकवलं गेलं, त्या कंपन्यांमध्ये काही लोक फ्रीलान्सिंग ग्रॅफॉलॉजिस्टला अपॉइंटमेंट करतात, की त्यांच्याकडे आलेली बायोडेटा ते काय करतात, फोटो काढतात, स्कॅन करतात आणि त्या ग्रॅफॉलॉजिस्टला पाठवतात, आणि त्याला सांगतात की या कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू आम्ही घेतलेली आहे, या कॅन्डिडेटला आम्हाला फायनल करायचं आहे, काय करावं, याला आम्ही घ्यावं की न घ्यावं. ओके. बघा, तुम्ही कधी अनुभवा, तुम्ही जा कॉर्पोरेट लेवलला इंटरव्ह्यूला, तुमची छान बायोडेटा त्याला बनवून द्या, तुमचं इंटरव्ह्यू होईल, तुमचं सगळं होईल, आणि शेवटी तो HR तुम्हाला सांगेल साइन प्लीज, नीचे साइन करो. आपल्याला प्रश्न पडतो की अरे, माझं नाव, नंबर, पत्ता सगळं दिलेलं आहे तुमच्या माझ्या बायोडेटामध्ये, तरी पण ह्या व्यक्तीने मला सही का करायला सांगितली. आपण कधी विचार केलाय?
त्याचं रिझन एवढंच आहे की तुमच्या सहीवरनं आता तो काय करणार आहे, तुमचं अनालिसिस करणार आहे की ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे की नाही आहे. तिथे लक्षात. सो कॉर्पोरेटला पण खूप मोठं मार्केट आहे, काही टेन्शन नाहीये. चौथं असं आहे की मॅट्रिमोनी साईटचं काम पण तुम्हाला मिळू शकतं. ओके. कारण का मॅट्रिमोनी साईटला पण आजकाल ग्रॅफोलॉजी ट्रेंडिंगला चालू आहे, विषय ट्रेंडिंगला. काय झालंय की जसं बघा, काल पण मी तुम्हाला सांगितलं की ग्रॅफोलॉजी म्हणजे नक्की काय, तर माइंड रिडिंग करणारं शास्त्र आहे की एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावर आपण त्याचं काय करतो, माइंड रिडिंग करतो. बरोबर की नाही. जी मराठीची एक जाहिरात होती की, आठवते तुम्हाला, कुंडळी जुळे की नाही पण मन जुळणं खूप गरजेचं आहे. ओके. ही जाहिरात जी मराठीची होती. आज मॅट्रिमोनी साईटवाले पण काय करतात की दोन्ही व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या घेतात आणि त्याच्यावर ना त्यांचं अनालिसिस करून त्यांचं काउन्सिलिंग करतात, ज्याला आपण प्री मॅरिट काउन्सिलिंग म्हणतो. की तुमचं दोघांचं पुढे जाऊन जमेल की न जमेल, मग तुम्हाला जमून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, मग तुमच्या स्वाक्षरीमध्ये कसा बदल करावा लागेल. येते लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात आणि त्यांना ती प्रॅक्टिस करायला दिली जाते. ओके. बरेचसे मॅट्रिमोनी साईटवाले स्वतः शिकतात, कारण का इतर लोकांना पैसे देण्यापेक्षा ते काय करतात, स्वतः शिकतात. किंवा मग काही मॅट्रिमोनी साईटवाले काय करतात, ग्राफॉलॉजिस्टला फ्रीलान्सिंग अपॉइंटमेंट करतात की त्यांच्याकडे जेव्हा अशी काही केसेस येतात ते काय करतात, ग्राफॉलॉजिस्टला पाठवतात आणि त्यांना सांगतात की या दोघांचं अनालिसिस करून मला दे आणि चांगली सिग्नेचर करून दे, की जेणेकरून मी त्यांचं पुढे हे करेन म्हणून. सो त्या स्वाक्षरीवरून त्यांचं काय केलं जातं, काउन्सिलिंग केलं जातं. ओके. सो सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, हे सगळं मी तुम्हाला सांगतोय पण हे सगळं त्याच व्यक्तीसाठी आहे की ज्याला पॅशनेटेडली बिझनेस करायचा आहे, त्याच्यासाठी हे आहे. सो त्याला ते शिकावं लागतं. ओके. आपण काल आणि आज जे आपण पाहिलं ते स्वतःसाठी पाहिलंय, आपल्याला काही कोणा व्यवसाय करायला जायचं नाहीये, पण हे एक शास्त्र आहे, त्याचा एक व्यवसाय संधी आहे. हे फक्त मला तुम्हाला इथपर्यंत सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. पण इथे आता आपण ना थोडंसं वेगळ्या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत की तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे. ओके. तर मला बऱ्याच लोकांचा इथे मेसेज येत होता की सर, आमची बँकेत ऑलरेडी ही सही आहे, लिगल डॉक्युमेंटवरती ही सही आहे, सो आता आम्ही ती बदलू शकत नाही. बरोबर की नाही. आम्ही आता ती काही करू शकत नाही. तर मला हेच सांगायचंय तुम्हाला की ती नका बदलू. ओके. मी तुम्हाला बदलायला सांगितलेली तिथे नाही बदलायला सांगितलेली. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये बदला ना. जे तुमचे लिगली डॉक्युमेंट्स आहेत, जसं बँक आहे किंवा प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत, नका बदलू. पण तुम्ही डे लाईफ मध्ये जे काय तिथे तुम्ही करता, तिथे तुम्ही बदलायला काय हरकत आहे. ओके. म्हणजे अर्थात तुमचा डिसिजन आहे, माझं नाही, मी फक्त मी सांगण्याचं काम करतोय. बाकी तो तुमचा डिसिजन असणार आहे. ओके. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला मी सांगतो की सही बदला आयुष्य बदलेल, अशा पद्धतीच्या बऱ्याच ठिकाणी जाहिराती आपल्याला बघायला मिळतात. बरोबर की नाही. तर ते खरंच असं आहे का, किंवा तुम्हाला पण मी आता जे सांगतोय की तुम्ही सही बदला तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल, हे खरंच आहे का. तर याच्याबद्दल ना मी थोडंसं तुमच्याशी प्रामाणिकपणे डिस्कस करणार आहे, कारण का मला तुम्हाला खोटी माहिती द्यायची नाहीये. बरोबर की नाही. कारण का तुम्ही माझे विद्यार्थी आहात, कुठल्या ना कुठल्या विषयाच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडनं प्रशिक्षण घेतले आहात. बरोबर की नाही. कोणी स्टुडंट काउन्सिलिंग शिकलाय, कोणी पॅरेंट काउन्सिलिंग शिकलाय, कोणी लॉ प्रोटेक्शन शिकलाय माझ्याकडनं, कोणी जनरल सायकोलॉजी शिकला आहे माझ्याकडनं, कोणी योगाचा वर्ग केलेला आहे, कोणी ऑलरेडी ग्रॅफॉलॉजी माझ्याकडनं शिकलेली आहेत. बरोबर की नाही. सो मला तुम्हाला चुकीची माहिती नाही द्यायची. ओके. सो इथे काही गोष्टी मी प्रामाणिक तुमच्या डिस्कस करणार आहे आणि ते डिस्कस करण्यासाठी आपण थोडं उजळणी करूया आणि मग डिस्कस करूया आणि मग शेवट करूया. ओके. किती वेळ झाली आहे आपल्याकडे वेळ. ओके. बघा, काल आणि आज आपण काय पाहिलं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि मी शेवटी काही महत्वाचं बोलणार आहे, ते मात्र मिस करू नका. ओके. सो कोणी लेफ्ट होण्याची गरज नाहीये. ग्रॅफॉलॉजी म्हणजे काय, इथून आपण सुरुवात केली, त्याचा परिचय, त्याचा इतिहास, त्याचे दोन भाग, त्याचं रहस्य, त्याचं नंतर हस्ताक्षर विश्लेषण, स्वाक्षरी विश्लेषण, ग्रॅफॉलॉजी क्षेत्रात व्यवसाय संधी आहे का, इथपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुमचे धन्यवाद मानणार आहे. ओके. तर एक महत्वाचा पॉईंट मला सांगतोय तुम्हाला की जसा पहिला पॉईंट काय तुम्हाला सांगितला की गरज नाहीये तुम्हाला बदलायची, मी फक्त तुम्हाला नॉलेज दिलंय, मी फक्त तुम्हाला माहिती दिलेली आहे, मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुमचा निर्णय आहे तो. ओके. पण मी तिथे काय म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला लिगली मध्ये नसेल बदलायची, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जे आपण करतो ती तर तुम्ही बदलू शकता ना. म्हणजे एखाद्या ऑफिसच्या मस्टरवरती, एखाद्या सोसायटीमध्ये जात असताना,
तो एखादा समजा कुरिअर घेत असताना तिथे तुम्ही करू शकता, काहीच अडचण नाहीये. तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतोय मी की बँकेत 8 दिवसात तुमची सही चेंज होते, पॅन कार्ड वरती 15 दिवसात तुमची सही चेंज होते. ओके, पण ती करू नका. का? कारण का सहीची प्रॅक्टिस केल्याशिवाय सही कुठेच बदलायची नसते. हे शाश्वत सत्य आहे. का बदलायची नसते? कारण जोपर्यंत तुम्ही अनुभवच घेत नाही तोपर्यंत बदलून फायदा काय? येते लक्षात? म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा मी ग्रॅफॉलॉजी शिकवतो त्या ग्रॅफॉलॉजीमध्ये आम्ही सांगतो की एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही सही बदलून देता तेव्हा त्या सहीची 90 दिवस त्याला प्रॅक्टिस करायला सांगायची असते. किती दिवस? 90 दिवस. म्हणजे तुम्हाला पण मी हेच सांगेन की जर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने सही करणार असाल तर ती सही लगेच कुठेही बदलू नका. प्रथमतः 90 दिवस तिचा काय करा? सराव करा. येते लक्षात? आता का? कशासाठी? कशामुळे? 90 दिवसच का? किंवा मग खरंच सराव करावा लागतो का? तरच मग रिझल्ट मिळतो का? येस, त्याची तुम्हाला उत्तर देतो. ओके, आता सगळ्यांनी कान देऊन सगळं ऐका, कारण का बऱ्याच लोकांचे हे सगळे प्रश्न येत होते सातत्याने, पण मी ते अवॉइड करत होतो. काय? कारण मला ते शेवटी सांगायचं होतं सगळं काय, मला पहिल्यांदा हे कम्प्लीट करायचं होतं. तर काय आहे ना मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला सांगणं आणि तुम्ही ते करणं हे मला योग्य वाटत नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की सही वर जाणारी असावी, मी तुम्हाला सांगतो की सहीमध्ये सर्कल नसावं, मी तुम्हाला सांगतोय की सहीमध्ये डॉट नसावा, आणि तुम्ही ते ऐकायचं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अनुभवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्हाला पण ते अनुभवणं गरजेचं आहे ना. क्लिअर मी काय म्हणतोय ते? आणि म्हणून तुम्हाला ते प्रथमतः अनुभव घेणं गरजेचं आहे, आणि म्हणून तुम्हाला काय करायचंय तर एक वही मेंटेन करा आणि त्या वहीवरती जी स्वाक्षरी मी तुम्हाला सांगितलेली आहे, ओके, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आयडियल स्वाक्षरीचा कॉलम ब्लँक ठेवलाय बघा, तिथे तुम्हाला काय करायची आहे? तुमची स्वाक्षरी करायची आहे. कशी करायची आहे? वर जाणारी, बरोबर की नाही? बरं, स्वाक्षरीमध्ये आपलं नाव असणं गरजेचं आहे, कुठेही डॉट नसावा. ओके, सो त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं? तुमची स्वाक्षरी करायची, आणि त्या स्वाक्षरीचा तुम्हाला काय करायचा आहे? सराव करायचा आहे. ओके, का सराव करायचा आहे? कारण का हा सराव तुमच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणार आहे. लक्षात घ्या, इथे लक्षात. कारण का तुमचे विचार हे बदलणं खूप गरजेचं आहे. कारण का ग्राफॉलॉजी तिथे काम करते, ती तुमच्या मनाचं रिप्रोग्रामिंग करते, तुमच्या मनातल्या नकारात्मक भावना काढून टाकते, नकारात्मक विचार काढून टाकते, आणि तिथे सकारात्मक विचारांची प्रेरण करते. इथे लक्षात. आणि म्हणून तुमचा सराव हा अतिशय गरजेचा आहे. आणि जर सराव केला तरच तुम्ही सही बदला, नाही तर सही बदलू नका. कारण का फक्त सही बदलून आयुष्य बदलत नाही, तर तुम्ही जो सराव करणार आहात ना त्या सरावाने तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ओके, कारण का विदाउट ऍक्शन देर इज नो रिझल्ट. ओके, काय माहितीये का, थोडं अजून विश्लेषण करून देतो तुम्हाला की तुम्हाला हा सराव का करणं गरजेचं आहे. कारण का तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग तुम्हाला करायचं आहे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही सहीची प्रॅक्टिस कराल, सराव कराल, तेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय सांगणार आहात की मला माझ्या आयुष्यामध्ये भरभराटी करायची आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये यशाच्या शिखरावरती पोहोचायचं आहे. आणि हे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगणार आहात जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस करणार आहात. इथे लक्षात. आणि हे जेव्हा तुम्ही रोज तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगाल ना, तेव्हा एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक रिझल्ट बघायला मिळेल. ओके, सकारात्मक रिझल्ट मिळायला मिळेल, आणि हे खरं आहे. स्पष्टीकरण देऊ तुम्हाला? चलो, स्पष्टीकरण करून तुम्हाला देतो. मला सांगा, तुम्ही सकाळी उठायचं असतं तुम्हाला लवकर 5 वाजता, म्हणून तुम्ही अलाराम लावता, बरोबर की नाही? चलो, तुम्ही रोज 5 वाजता अलाराम लावता, तुम्ही 21 दिवस अलाराम लावा, आणि 22व्या दिवशी तुम्ही अलार्म लावू नका. बघा, 22व्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिकली उठता. ओके, का? कारण का 21 दिवस तुम्ही सातत्याने अलार्म लावल्यामुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग झालं, आणि 22व्या दिवशी तो सबकॉन्शियस माइंड तुम्हाला विदाऊट अलार्म जाग करतो. इथे लक्षात. इतकी ताकद तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आहे. आणि म्हणून इथे लक्षात घ्या, 21 सिक्रेट हा तुम्हाला सगळ्यांनाच भाग माहिती असेल. ओके,
सो 21 सिक्रेट ना इथे ऍप्लिकेबल होतो. म्हणजे जी काय तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात स्वाक्षरीचे ना, त्याच्यामध्ये 21 सिक्रेट काय होतो, ऍप्लिकेबल होतो, की तुम्ही सातत्याने त्याचा सराव केल्यामुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय ते पॉझिटिव्हिटी येते. आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आल्याच्या नंतर तुमचा स्वतःकडे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होतो, पॉझिटिव्ह होतो. तुमच्याकडून होणारी प्रत्येक कृती ही पॉझिटिव्ह होते. आणि मग तुम्हाला जो मिळणारा रिझल्ट आहे तो पण पॉझिटिव्ह येतो. येते लक्षात? सो एक गोष्ट लक्षात ठेवायची की 21 सिक्रेट हा जो फॉर्म्युला आहे तो इथे काय होतो, ऍप्लिकेबल होतो. ओके. 21 सिक्रेटचा फॉर्म्युला किती लोकांना माहिती आहे? येस टाईप करा. 21 सिक्रेटचा फॉर्म्युला किती लोकांना माहिती आहे त्यांनी येस टाईप करा. रोज एक पान केली प्रॅक्टिस तरी पण चालेल, 1 ते 2 पान प्रॅक्टिस केली तरी पण चालेल, काही हरकत नाही. ओके, काही लोक म्हणतात येस, काही लोक म्हणतात नो. ओके, चला मी एक्सप्लेन करतो, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, एक्सप्लेन करतो. 21 सिक्रेट म्हणजे तुम्ही गुगलला जरी सर्च केलात ना, व्हॉट इज अ 21 सिक्रेट, तर तुम्हाला बरंच काय काय येऊन जाईल. हजारो लाखो व्हिडिओ लेख त्याच्याबद्दल तुम्हाला येऊन जातील. पण ठीक आहे, आपण इथे तुम्हाला फ्रीमध्ये शिकू, काय टेन्शन घेण्याची गरज नाहीये. व्हॉट इज अ 21 सिक्रेट? 21 सिक्रेट साध्या सोप्या भाषेत सांगायचं झाला तर, एखादी गोष्ट तुम्ही जर 21 दिवस केली तर त्या गोष्टीची तुम्हाला सवय होते, म्हणजेच 21 सिक्रेट. जसं 21 दिवस मी अलाराम लावला तर 22व्या दिवशी मी बिना अलारामचा उठतो, म्हणजेच काय 21 सिक्रेट. ओके. बरं, थोडीशी अजून फोड करून तुम्हाला मी सांगतो. जर थोडंसं आध्यात्मिक वगैरे जर तुम्ही असाल तर बघा, गणपतीला जो मोदकचा नैवेद्य दाखवला जातो तो 21 मोदकांचा दिला जातो. किंवा दुर्वा वाहला जातो, की ती 21 जुड्या वाहल्या जातात गणपतीला, बरोबर की नाही? 21 जुडी त्याला गणपतीला वाहिली जाते. जर आपण थोडंसं सायंटिफिक वेने बघायला गेलो, सायन्स, ओके, ज्याला अध्यात्म बाजूला ठेवा, सायन्स किंवा अध्यात्मामध्ये हे पण सांगता येईल आपल्याला की 786, मुस्लिम धर्मामध्ये 786 हा लकी नंबर मानला जातो. तर त्याची जर का तुम्ही बेरीज केली तर ती किती येते? 21च येते. ओके, म्हणजे गणपतीला दुर्वा 21, गणपतीला मोदक 21, 786 ह्या नंबरची बेरीज किती? 21. ओके. आता आपण सायंटिफिक थोडंसं बघूया. सायंटिफिक जर सांगायचं झालं तुम्हाला उदाहरण, तर एक मिनिट हा, ठीक आहे. हात फ्रॅक्चर होतो की नाही, हात पाय फ्रॅक्चर होतो, मग आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर काय करतो, आपल्या हाताला किंवा पायाला प्लास्टर करतो. ओके. आणि तो काय सांगतो, 21 दिवसांनी या प्लास्टर सोडायला. किती दिवसांनी बोलवतो आपल्याला? 21 दिवसांनी बोलवतो बघा प्लास्टर सोडायला, बरोबर की नाही? का? कारण का 21 दिवस लागतात आपले जॉईंट्स पक्के व्हायला. येते लक्षात? किंवा अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. घरकाम करणारे बघा मिस्त्री असतात, म्हणजे घर बांधणारे, ओके, स्लॅब बांधणारे. तर तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा घराचा स्लॅब बांधला जातो तेव्हा तो स्लॅब जेव्हा बांधला जातो त्याला ना खालून आणि वरून अशी फळी मारली जाते, बाजूने आणि खालच्या साईडनी, आणि वरून तो सिमेंट पूर्ण ओतला जातो. तर तो जो स्लॅब आहे ना, स्लॅब त्याचं जे त्याला पॅकिंग जे लावलेलं असतं ते 21 दिवसानंतर खाली काढलं जातं. म्हणजे 21 दिवस तो स्लॅब तसा सुकू दिला जातो. का? कारण का 21 दिवसानंतर तो स्लॅब पक्का होतो आणि मग त्याच्या बाजूला जे काही फळी लावली असते, लाकडं लावली असतात, ती सगळी त्याला बाजूला काढली जातात. ओके. सो असे ना 21 सिक्रेटची अनेक उदाहरणं आहेत. आणि 21 सिक्रेट एवढंच सांगतं की पॉझिटिव्हली सकारात्मक एखादी गोष्ट जर का तुम्ही सातत्याने करताय तर त्या गोष्टीची काय होते, तुम्हाला सवय होते. सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट स्वीकारतो. ओके. आणि ग्रॅफोलॉजी मध्ये पण मी तुम्हाला तेच सांगतोय की दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तर दाग अच्छे होते. जास्त विचार करत बसायचा नाहीये. सही बदलून, हस्ताक्षर बदलून जर का आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होणार असेल तर कशाला विचार करायचा, खरंच हे होतं का, मग खरंच आमच्या आयुष्यात बदल होईल का, नका विचार करू. विश्वास असेल तर बिनधास्त प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची. रोज 1 ते 2 पान केलं तरी पण काही हरकत नाहीये. 90 दिवस ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची असते. 90 दिवस प्रॅक्टिस केली, ऑटोमॅटिकली तुम्हाला हळूहळू का होईल, स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये तुम्हाला बदल दिसायला सुरुवात होईल. येते लक्षात? ओके. सो अशा पद्धतीने हा सराव आहे आणि त्याच्यामुळे कधी लक्षात ठेवा की स्वाक्षरी बदलून आयुष्य बदलत नाही, तर आपल्याला काय करायला लागतं,
त्यासाठी सराव करावा लागतो. ओके, सो प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. देर इज अ नो शॉर्टकट. ओके, सो अशा पद्धतीने हे सगळं आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की हा खूप मोठा अभ्यासक्रम आहे, पण मी थोडक्यात फक्त तुमच्या स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे, हा अभ्यासक्रम सांगितलेला आहे. तेवढं जरी केलं तरी पण खूप झालं. ओके, आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अधिक काय प्रावीण्य मिळवायचं असेल, एक्सपर्ट बनायचं असेल, तज्ज्ञ बनायचं असेल आणि ह्याच्यामध्ये व्यवसाय करायचा असेल, तर मला वैयक्तिक मेसेज करा. मी तुम्हाला गायडन्स करेन की काय करायला लागेल ते. ओके, पण बाकी स्वतःसाठी मी तुम्हाला जेवढं दिलेलं आहे तेवढं इनफ आहे. तेवढ्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. ओके, सो काल आणि आज आपण 2 दिवस याचा अभ्यास केला आहे ग्राफॉलॉजीचा. ओके, आणि हा अभ्यास तुम्हाला मराठीमधून मी शिकवला आणि तो तुम्ही सगळेजण शिकलात, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की मला एक संधी दिली तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवण्याची. कारण का तुमच्याशिवाय मी शून्य आहे, लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो की तुमच्याशिवाय मी शून्य आहे. ओके, आज तुम्ही आहात म्हणून मी आहे. आणि आपण सगळे असेच एकत्र राहूया, असंच नवीन नवीन विषय शिकूया. आता कोणतरी मेसेज केला की पुढच्या वेळेला अजून वेगळा विषय आम्हाला शिकायला आवडेल. सो नक्कीच मी दरवेळेला वेगळे विषय घेऊन येत असतो. आतापर्यंत अनेक विषय आपण शिकवलेले आहेत. जी लोक जुनी आहेत त्यांना माहिती आहे, जी लोक नवीन आलेत त्यांनी फक्त थांबा, असेच टचमध्ये राहा. तुम्हाला बरंच काय काय शिकायला मिळेल. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. पण एकच सांगेन जाता आता की काल आणि आज जे काही मी तुम्हाला मोफतमध्ये शिकवलं त्याचा प्रामाणिकपणे अभिप्राय मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. तर ते प्रामाणिकपणे पाठवा, काही हरकत नाहीये. छोटा पाठवा, मोठा पाठवा, पण तो पाठवा की खरंच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं का ते. ओके, सो अशा पद्धतीने आपण आज इथे थांबायला काही हरकत नाहीये. आज पण आपण 60 मिनिटं बोललो, पण त्याच्या पुढे आपण गेलो. ओके, म्हणजे सव्वा तास झाला. काल पण 1 तासाचे 1.5 तास झाले, आज पण 1 तासाचे सव्वा तास झाले. सो ठीक आहे, होतं असं कधीतरी. ओके, आणि शेवटी आपण ज्ञानासाठी तो वेळ वाया घालवलेला नाहीये. ज्ञानासाठी तो खर्च केलेला आहे, बरोबर की नाही. सो असंच शिकत राहा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद बोलून शेवटी एवढंच सांगेन की ह्या दोन्ही दिवसांचं रेकॉर्डिंग मी ग्रुपमध्ये पाठवणार आहे. ते कालपासून अनेक लोकांचे सतत मेसेज येतात, सतत फोन येतात, मी कोणाच रिप्लाय देत नाहीये. कारण का जर म्हटलं ना त्यांना की मी रेकॉर्डिंग देणार आहे तर आज कोणच आलं नसतं. जाऊ दे सर, रेकॉर्डिंग पाठवणार आहेत ना, मग कशाला जॉईन करायचं, बरोबर की नाही. आणि म्हणून मुद्दाम कोणाला रिप्लाय दिला नाही. ओके, पण मी रेकॉर्डिंग पाठवणार आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कालचं पण पाठवणार आहे, आजचं पण पाठवणार आहे, दोन्ही दिवसांचं रेकॉर्डिंग पाठवणार आहे आणि ते लाईफ टाईम साठी पाठवणार आहे. तुम्ही आयुष्यात कधी पण हे अभ्यासू शकता. ओके, सो काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमचं मिस झालं असेल, तुम्ही लेट जॉईन झालात, तुम्ही काल नव्हतात, तुम्ही आज आहात, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. दोन्ही दिवसांचं फर्स्ट टू एंड तुम्हाला मी सगळं रेकॉर्डिंग ग्रुपवरती पाठवणार आहे. ओके, सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आज आपला दोन्ही दिवसांचा हा जो शिबिर आहे तो संपला असं मी जाहीर करतो आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद, आभारी आहे.